नमस्कार मैत्रिणींनो, मी तृप्ती. आज मार्गशीर्ष महिन्याचा 4था गुरुवार होता. खूप घाई असते काही पूजा वगैरे करायची म्हटलं का. मग काय, मी सकाळी पूजा करणं झाले नाही काही कारणास्तव, म्हणून मी 4 ते 5च्या दरम्यान पूजा करायला घेतली. पूजा झाली, स्वयंपाक करायचा होता, मुलाला काहीतरी खायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे, तू दिवा वगैरे लाव, सायंकाळी मी काहीतरी खायला करते. मग पापड वगैरे तळून दिला चुटुरपुटू त्याच्यासाठी. गावावरून शेंगा आलेल्या होत्या, तुरीचे दाणे काढले आणि शेंगाची भाजी केली. तुम्ही बघू शकता इथे. मला शेंगाची भाजी आणि त्यामध्ये तुरीचे दाणे फार आवडतं. प्रचंड असं खूप छान लागतं भाकरीसोबत. पण भाकरी मी केल्या नाही, उपवास होता त्यामुळे. मग काही ते केक खायचा होता. केक 1 वाटी रवा घेतला आहे, त्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी साखर घेतली, थोडं अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलं आहे, अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घेतली आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि 1 वाटी दूध घेतलं आहे. परत मला 1.5 वाटी दूध लागले. मी त्या व्हिडिओमध्ये विसरले अर्धा वाटी दूध ॲड करायचे. मिक्सरला छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचं. त्याला 2 मिनटं असं मी छान फिरून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर असं. परत अजून मिक्सरला एकदा परत अजून फिरून घेतलेलं आहे. परत 1 मिनटं असं टोटल मी 3 मिनटं थोड्या वेळाने असं छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर थोडं 15-20 मिनटं त्याला रवा टाकलेला आहे आपण, त्यामुळे 15-20 मिनटं त्याला बाजूला ठेवलं आहे. इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे बेकिंगसाठी, केक हा बेक करायसाठी. त्यानंतर छान मीठ असं साईडला सगळे कढईच्या अवतीभोवती केलेलं आहे. त्यानंतर प्रीहीट होण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. आता इकडे आपला रवा छान फुललेला आहे साधारण. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा, जो भज्यासाठी वापरतो तो, सगळं मिक्स केलेलं आहे. इथे कुकरच्या डब्याला सुद्धा ग्रेसिंग करून घेतलेलं आहे. आधी तेलाने ग्रेसिंग केलेलं आहे, त्यानंतर थोडा मैदा वगैरे असं छिडकून सगळं मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता जेव्हा आपण कुकरच्या डब्यामध्ये जेव्हा आपण बॅटर घालतो, त्यावेळेला अगदी त्या सोड्यावर आणि बेकिंग पावडरवर लिंबू पिळलेलं आहे. ॲक्टिवेट सोडा आणि बेकिंग पावडर हे ॲक्टिवेट होण्यासाठी. त्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे. एकच दिशेने फेटायचं आहे आणि एकाच दिशेने सगळं. त्याचं बघू शकता तुम्ही, कलर चेंज झालेला आहे. जसं आपण फेटेल तसं तो कलर चेंज होतो त्याचा. त्यानंतर आता त्याला जो कुकरमध्ये आपण जो ग्रीस करून ठेवलेला होता, त्याला टीनमध्ये टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडं टॅप म्हणजे त्याच्यामध्ये जो बबल्स असतात, जो केक आहे तो खालपर्यंत असा बुडापर्यंत लागलेला पाहिजे. म्हणजे असं त्याच्यामध्ये काही बबल्स वगैरे काही एअर असले तर आपण टॅप जर केलं तर ते बबल्स त्याच्यामधले निघून जातो आहे. त्यानंतर त्याला 30 मिनटापर्यंत मी ठेवलेला आहे. 30 मिनटं ठेवला. त्यानंतर तुम्ही केक बघू शकता माझा केक कसा झाला आहे तर. पण असो, केक बिघडला. एरवी केक खूप छान होतो, पण त्या दिवशी केक नक्कीच रुसला माझ्यावरती. तुम्हाला दाखवेल एखाद्या दिवशी केकची सुद्धा रेसिपी नक्कीच दाखवेल मी तुम्हाला. आज मी पनीरची भाजी, शेंगा, फिंगर्स वगैरे तळले, सांज्याची पोळी बनवली, साधी पोळी, भात वगैरे बनवली. तुम्ही सुद्धा खा.